सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील छोट्याशा खेडेगावामध्ये आणि त्या गावाचं नाव आहे केंद्रेवाडी। केंद्रेवाडीमध्ये नुकताच सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सैनिक कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आणि सैनिकांचा सन्मान सोहळा सुद्धा पार पडलाय। आणि या कार्यक्रमाचे आयोजक माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक काका केंद्रे आहेत, विद्याताई केंद्रे, ज्यांना तुम्ही ओळखता की अन्नपूर्णा या नावाने तुम्ही तालुकाच नाही तर जिल्हाभरामध्ये ओळख आहे। सर्वप्रथम मी काकांकडे जाणार आहे। काका, गावची लोकसंख्या 1012 आहे अशी मला प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली आहे आणि तालुक्यासारखं ठिकाण सोडून तुम्ही या छोट्याशा गावामध्ये सैनिक कार्यालय उभं केले, काय नेमकं याच्या मागचं कारण आहे? आपण म्हणलं तसं छोट्याशा गाव असून छोट्याशा गावामध्ये एवढे माहिती आम्ही सैनिक आहेत, आम्ही 85 सैनिक आहेत छोट्याशा गावात, की एक 10-20 गावाचा विषय आहे तो, म्हणजे 10-20 गावातून असतात, बऱ्याच ठिकाणी नाहीत पण सैनिक। आणि मी एक असाच माझे मित्र आहेत राजस्थानमध्ये, मी वारंवार त्या मित्राकडे जातो, माझ्याकडे ते आपल्या कॅम्पवर 15-20 वर्ष होते, आपल्याकडे 20 वर्ष, तर त्या गावात एका गेलो होतो, त्या गावात टोटली म्हणजे सैनिकांनी मिळून एक पतसंस्था काढली आहे आणि त्यांनी ते सगळ्यांचं कंट्रिब्युशन करून पतसंस्थेमार्फत ज्याला जरूरत पडेल त्याला ते कमी दराने व्याजदराने 1% व्याजदराने पैसे देतात लोक, म्हणजे ज्याला जरूरत असेल त्यावेळेस 4, 5, 10 लाख जशी लागते तशी। माझ्या डोक्यात कल्पना की आपण ही एक विषय आपल्या गावातून सुरुवात करावी, पुन्हा अहमदपूर तालुक्यात करावी। आणि बरेच आता मला 250च्या पुढे 300च्या जवळजवळ तालुक्यात माझे सैनिक आहेत आपल्या, तर एवढ्यानं जर असा विषय केला तर कधी अडीअडचण म्हणजे सगळेच काही असे सक्षम झाले नाहीत। बरेच जणांना मुलीच्या लग्नाला कुठं कुशाला पैसे भरायला अडचण पडते आणि त्या अडचण एवढ्या लोकांनी जर महिन्याला 1000 रुपये जर गोळा केले तर किती लोकांचं म्हणजे फायदा होईल, त्या दृष्टिकोन मी आपल्या गावातून आपण सगळ्याच गोष्टीची आपल्या गावातूनच सुरुवात करावी। मी सभापती असताना स्वच्छालय म्हणजे ग्राम स्वच्छता याच्यामध्ये भाग घेऊन अगोदर गावापासून सुरुवात करून मग पुढे तालुक्यात आपण विषय करा, म्हणून गावातच केल्याने सगळ्यात महत्त्वाचं। आता या वयामध्ये आम्ही जेव्हा आर्मी नोकरी करतो, नोकरी करताना 20 वर्ष आपण आईवडिलाच्या आणि शिक्षकाच्या ताब्यात असतो, त्यांनी म्हणेल तेच करतो। पुन्हा 30 वर्ष नोकरी करून आलं घरी, 30 वर्ष शासनाच्या, मिलिटरीचं शासन म्हणजे काय नाही, बस म्हणेल तिथं बसव नाही, उठ म्हणेल तिथं उठ म्हणलं तर उठायचं नाही, बस म्हटलं बसायचं। तशा 30 वर्ष नोकरी करून 50 वर्षात आपण घरी येतो। घरी आल्यानंतर पुन्हा पोरगं हाताला आले असते आपल्या, तिनं बसमध्ये त्याला बसून घेऊन जायचं पाठीमागं, पेन्शन उचलून द्यायची आणि आपल्या हातात काही नाही, मग काहीतरी तेवढाच विषय असावा आणि संध्याकाळी बसून गप्पा छप्पा माराव्या त्यांनी, आपल्या गावातल्या सैनिकांनी थोडा विरंगुळा करावा आणि त्याच्यासाठी थोडे त्याचा चांगला वेळ जाईल गप्पा छप्पा मारा, नाही तर घरी आलं तर कुठेतरी बसणे, थकून येऊन झोपणे असा विषय होतो। आता या माध्यमातून आम्ही दररोज बसायचे, आठवड्यातून एक बार, महिन्यातून एक बार, बाकीचे जे माझे सैनिक आहेत आमच्याकडं भोवतीचे तालुक्यातले त्यांना बोलवायचे आणि थोडासा मनोरंजनाचा कार्यक्रम आम्ही म्हणजे सांगायचं आपल्याला, म्हणजे आर्मीच्या सगळे बसून एकत्रित गेट टुगेदर व्हावं आणि बाकी आम्ही जे जातो इकडं तिकडं सगळेच आणून इथं आनंद घ्यावा, म्हणजे क्लब हाऊस म्हणा त्याला आर्मीमध्ये आहेत तसं ते पाहिलेलं म्हणजे डोक्यात होतं की आपण आपल्या गावात सुरू करावं, त्या हेतूने आपण सुरू केलं। ते महत्त्वाचा एक प्रश्न आहे काका, आपल्या माध्यमातून श्री साई गणेश मिलिटरी कॅम्पच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आपण उजाळलेलं आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय प्रतिक्रिया व्यक्त करायची? मला आनंद होतो त्या गोष्टीचा, कारण मी सैन्यामध्ये राहून आलो आणि आम्ही जेव्हा भरतीचा प्रयत्न करायचो, आमच्या इथं एक शाळा आहे समोर, आता गावापासून दूरच आहे 1-1.5 किलोमीटर, तर त्यावेळेस आम्ही आमचे मित्र आहेत एक आता बाबुराव म्हणून, आम्ही 2-3 यायचे इथं आणि भीती वाटायची स्मशानभूमी असल्यामुळं, आणि आम्ही खूप प्रयत्न केला, म्हणजे पायाला ते गुडघ्याला लागायचे, एकाची उंची कमी होती, आम्ही लोंबकळात गेलो तर आम्हाला माहितीच नाही काय होतं, एका साईडनं ते अँगल असल्यामुळे एका साईडचे आमचे हार्डवर राहिले आणि त्याच्यात आम्ही मेडिकलमध्ये हे झालो ते साईडचे, पुन्हा त्याला दुरुस्ती करून आम्ही भरती झालो आणि त्याच्यानंतर डोक्यात विषय आला की करावं लागेल, हात वगैरेच काय करावं लागेल, म्हणजे जे नॉर्मल मेडिकल पॉईंट आहेत ते मेडिकल पॉईंट आपण दुरुस्त करू शकतो मुलांचे। आणि मग आर्मीमध्ये जाऊन मला अनुभव आला होता चांगला, बऱ्यापैकी अनुभव सगळ्या गोष्टीचा, पण आपण लोकांसाठी थोडं जर सपोर्ट केला आपण, बाकी माहीत नसते तेव्हा, आता सगळं ऑनलाईन झाले पण त्यावेळेस ऑनलाईन येतं, थोडं भरती माहीत व्हायची नाही पोराला, मग आपण सगळा विषय करायचा, भरती कुठं आहे कुठं न्यायचे, पण आपण त्या ह्याच्यातून सुरू केलो, गावातल्यासाठी विषय झाला थोडा, पण मग सुरू करत मोठ्या प्रमाणात झाला, मग फार भारतामध्ये आपलं पहिले केंद्र ठरले। माझ्याकडे बिहार, कर्नाटका, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान,
मधून लोक आले माझ्याकडे. योगायोगानं माझ्याकडे एक आमचे मित्र होते, त्यांनी नेपाळमध्ये गेला. मी नेपाळमध्ये आमचे जावई होते आंबेशीमध्ये आर्मीमध्ये कर्नल आहेत. तर ते सहज फिरत गेलतो तर मी पाहिलं तिथं. ते मला बोबा टाकलेला बघून तो माणूस आला माझ्याकडे. माझ्या ओळखीचा होता, पण ते नेपाळी माणसं सगळे सारखेच आहेत. मी काही त्याला 10 वर्षात ओळखले नाही, 10 वर्ष हे नसल्यामुळं त्यानं मला ओळखलं त्याने. आणि त्यानं सांगितलं तुमचं प्रेरणा घेऊन मी इथं कॅम्प सुरू केला आणि त्याबाबत मला आनंद झाला माझ्यामुळं. जर आणि मला सगळ्यात मोठा आनंद आहे की माझ्या सुरू करण्यामुळं आता गावोगावी तालुक्यात मध्ये सगळेच त्याच्या चालना मिळाली. बऱ्यापैकी हे ट्रेनिंग सेंटर उभे राहिले आणि त्याच्या माध्यमातून हजारो लोकांची घरं बसले. एवढीच एक नोकरी आहे ती हातात आहे मुलांच्या, बाकी कुठलीच नोकरी हातात नाही. पण ही नोकरी कष्ट केले, मेहनत केली की 100% मिळते. या भावनेतून थोडं कष्ट केलं की लेकराला मुलाला नोकरी मिळते आणि सोपी नोकरी आहे, हातातली नोकरी आहे. म्हणून आपण हा उद्योग सुरू केला आणि या उद्योगातून आपण 30,000 विद्यार्थी भरती केले. आणि आपलं पाहून ज्यांनी ज्यांनी अकॅडमी खोलल्या त्याच्याकडून विद्यार्थी गेले. आणि सगळ्यात मोठा विषय आहे की आनंद होतो की मला कुणी मनाची पाठीवर थाप मारायची आवश्यकता नाही. मला जाणवतो की आपण देशसेवेला 30,000 लोक देणं म्हणजे फार मोठा. मी कधी कधी बोलत होतो मुख्यमंत्री असला तर त्याच्या हातात नाही नोकरी द्यायचं एवढ्या हे करून. तर आपल्याला आनंद आहे त्या गोष्टीचा. देशात म्हणजे प्रत्येक भारतातला कुठलाच कोणा नाही, कुठलंच मिलिटरीचं स्टेशन नाही की तिथे आमच्या कॅम्पचा विद्यार्थी नाही. मग ते युनोमध्ये असतील तिथेही मुलं आहेत आमच्या इथून गेलेल्या याच्यात. म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला स्वतःला केलेल्या याचं खूप अभिमान वाटतो मला की मी चांगलं काम केलं आहे. आणि तुमच्यासारखे बरेच लोकांनी त्याचे प्रोत्साहन बी दिलं आपल्यासारख्या. खूप खूप धन्यवाद काका. केल्याने होत आहे रे, अधिक केलेच पाहिजे या उक्तीला साजेल असं काम अशोक काका केंद्रे यांचं आहे. 1,000 2,000 नाही तर तब्बल 30,000हून अधिक मुलांना नोकरीच्या मार्गावरती त्यांनी लावलेलं आहे, ते म्हणजे श्री साई गणेश मिलिटरी कॅम्पच्या माध्यमातून. त्याचबरोबर माझ्यासोबत अयोध्या काकू केंद्रे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. काकू, 30,000 विद्यार्थ्यांना काकांनी तयार केलेलं आहे, त्यांच्या हाताला काम दिलेलं आहे, त्यांचे संसार बसवण्याचं काम काकांनी केले. तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत आज? मला खरं म्हणजे खूप आनंद वाटतो की काकांनी साई गणेश मिलिटरी कॅम्प या नावाने कॅम्प खोलला आणि तिथून 30,000 मुलांना प्रशिक्षण देऊन भरती झाले. आणि या ठिकाणी खूप अभिमान वाटतो की मी एका फौजीची पत्नी आहे. आणि त्याचबरोबर काकांनी या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर हा कॅम्प खोलला आणि एवढे विद्यार्थी भरती केले. पण त्या विद्यार्थ्यांमध्ये एवढा आनंद वाटतो मला की आता कधी कधी मी 4-8 दिवसानंतर मुलांशी गप्पा मारते की बाबा तुम्ही या साई गणेश मिलिटरी कॅम्पवर आलात आणि तुम्हाला काय वाटतं. त्यांनी म्हणतात आम्हाला भारत देशाची सेवा करायची आहे आणि एक दिवस भारत देशाची सेवा करून आपल्या घरी मुलं आईवडील यांचा सांभाळ करण्यासाठी आणि भारताची सेवा करण्यासाठी हा आम्हाला एक वेगळा आनंद आहे. आणि जे आता मुलं आहेत साई गणेश मिलिटरी कॅम्पचे विद्यार्थी, कधी कधी तर एवढं वाटतं ना भाऊ की या साई गणेश मिलिटरी कॅम्पला जे विद्यार्थी आलेले आहेत तर त्यांचं स्वप्न खूप असतं, पण त्यांना कधी कधी म्हणजे जे आपण फीस घेतो ना वर्षाची 40,000 रुपये फीस आहे मुलांची, ती जे फीस घेतो तर त्या फीस भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यांची आई कधी कधी खूप रडते कारण मुलांना आई वडील नसतात, काही कोणाच्या मामानं आणून सोडले, कोणाच्या आई आणून सोडलं. तर त्या मुलांची फीस मी स्वतः भरते कारण मिलिटरी कॅम्पमध्ये जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे द्यावं लागते. तर मी घरामधून त्या मुलांची फीस देते आणि त्यांना तिथं ॲडमिशन करून घेतो. ते मला एक आनंद वाटतो की ते जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी चुपचाप राहत नाहीत. जेव्हा ट्रेनिंगला जातात, ट्रेनिंग संपल्यानंतर येतात आणि काकू तुम्ही जर आम्हाला मदत केली नसती तर आज मी या ठिकाणी गेलो नसतो आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली नसती. तर तुमच्यामुळे ही संधी मला मिळाली आणि मी भारत देशात सेवा केलो. म्हणून त्यांचे लग्न झालं, त्या लग्नाला बोलवतात, त्या लग्नाचे त्यांचे मुलं त्यांचे पत्नी घेऊन येतात. आज 25 वर्षापासून हा साई गणेश मिलिटरी कॅम्प बसलेला आहे. आणि आताच्या या कार्यक्रमाच्या मुद्द्याकडे वळणार आहे. अतिशय देखणा असा कार्यक्रम छोट्याशा तुमच्या केंद्रेवाडी या गावामध्ये पार पडला आहे आणि सुंदर असं भोजन सुद्धा या ठिकाणी पंचपक्वान म्हणता येईल त्याला. आणि नामदार बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा आताच भोजन करून गेले. खूप स्वयंपाकाची तुमच्या चर्चा होत होती. नेमकं असं हे सुचतंय कसं की काय केलं पाहिजे भोजनाच्या वेळेस आणि कोण करतंय हे सगळं? हा जो स्वयंपाक आहे हमेशासाठी मीच करते कारण साई गणेश मिलिटरी कॅम्पवर जे आपलं हेलिपॅड आहे तिथं येतात आमचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे असे सगळेच येतात. पण जेव्हा घरी आमच्याकडे 150 गायी आहेत तर त्या गायीचं ताक बनवतो आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला ऊन असतं लागतं, त्यांचा ड्युटी द्यावा लागते, म्हणून त्यांना मी तिथं ताक पोहोचिती करते. आणि या ठिकाणी एक वेगळं असं वाटलं मला की कारण आता हा जो स्वयंपाक केलेला असतो आचार्यानेच तो सगळाच केलेला असतो, पण ज्या ठिकाणी जे आता जे राजकीय नेते असतील त्यांच्यासाठी जेवणाचं म्हणलं तर तेलकट खाल्लं, कुठं काय खाल्लं तर कुणाला पचन होत नाही कुणाला, तर त्याच्यासाठी आपण स्वतः हाताने कसं स्वयंपाक करावं. तर घरी साधा सिंपल स्वयंपाक, जसं आता आपण उडदाच्या डाळीचा ठेचा वाटतो, लिंबाचा ठेचा वाटतो,
मी लिंबाचा ठेचा केला, सगळं मिरचू केलं, भजी बनवली, वड्याची भाजी बनवली आणि साधं वरण, खीर. कारण गव्हाची खीर आम्ही आमच्याकडे उकळ आता सध्या आहे, त्या उकळामध्ये गहू कांडून त्याची खीर वेगळ्या पद्धतीची आणि पूर्ण गावरान तूप टाकून आणि पोळी, भाजी, भाकरी अशा 5-7 प्रकारच्या भाज्या बनवून ताकाचा मट्टा. हे कुठंतरी त्यांनी खाल्लं तर त्यांच्यात एनर्जी यावं आणि पुढील कामं त्यांची व्यवस्थित हो, याच्यासाठी मला खूप आनंद वाटतो आणि प्रत्येकाला भोजन देण्यासाठी मला खूप आनंद वाटतो. कारण थकले जरी असले, आता मी सकाळपासून जेवलेलं नाही पण मला थकवा आला नाही, कारण एवढे माणसं जेवले त्याच्यामध्ये एक मला खूप आनंद वाटला. काकू, महत्वाच्या मुद्द्यावरती काही तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. अहमदपूर शहरामध्ये शाळकरी मुली आणि महिला देखील सुरक्षित नसल्याचं चित्र मागे पाहायला मिळाले आणि त्या संदर्भात नामदार बाबासाहेब पाटील यांनी पाऊल उचलून लगेच पोलीस प्रशासनाला आदेश सुद्धा काढलेला आहे. त्यांनी मला स्वतः सांगितलंय. मात्र तुम्ही शाळकरी मुलींना आणि महिलांना काय नेमकं आवाहन करणार आहात? मी माझ्या सर्व शाळकरी मुलींना आणि माझ्या सर्व माता भगिनींना मी असं आवाहन करेल की कालच हा प्रश्न सोडला आहे आमदार बाबासाहेब पाटलांनी, तर त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यापर्यंत काही त्या माझ्या माता भगिनी पोहोचू शकत नाहीत, मुली पोहोचू शकत नाहीत. कारण मी अहमदपूरमधलेच आहे आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व माता भगिनी असतील, शाळकरी मुली असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांनी टेन्शन घ्यायची किंवा घाबरण्याची कसलीच आवश्यकता नाही. कारण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेव्हा तुम्हाला अडचण वाटेल त्या टायमाला तुम्ही मला फोन लावा. माझा नंबर घ्या तुम्ही, 90-49-86-89-90 या मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधावा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, हीच मी आपल्याला सांगू इच्छिते. आज जो कार्यक्रम पार पडलेला आहे केंद्रेवाडी येथे, आपल्या माध्यमातून सैनिक बांधवांचा मनाच्या अंतकरणातून जो सन्मान केलेला आहे, त्यांना कुंकाचा करंडा असेल, जे काही त्यांना आहेर तुम्ही दिलेला आहे, आज नेमकं याबद्दल काय सांगायचं? नेमकं काय वाटते त्यांच्या प्रती, काय वाटते सैनिकांच्या बद्दल तुम्हाला? मला असं वाटतं की मी एका फौजीची पत्नी आहे आणि पत्नी असल्यामुळे मला अनुभव आहे त्याचा. कारण तेव्हा तर लेटर नव्हतं, म्हणजे तेव्हा फोन नव्हते काय नाही, ते लेटरद्वारेच एकमेकाला फोनवर बोलायचं होतं. तर मग त्याच माझ्याच सोबतच्या जे माझ्या मैत्रिणी आहेत या गावातल्या 80-85 माझे या गावचे आणि पूर्ण तालुक्याभरामधून आलेले माझे सैनिक, तर सन्मान करताना मला एवढाच आनंद वाटला की जेव्हा माझी माता भगिनी एक फौजीची पत्नी असल्यामुळे तिला घरदार, तिचे मुलं ही सर्व सांभाळून आपल्या पतीची काळजी घेते आणि तेव्हा कुणाला आपण रडून पडून इतर असं काहीच होत नाही. आपण मागायचं कुठलं, जे भारत देशाची सेवा करण्यासाठी माझा हा सैनिक देश सेवा करण्यासाठी सीमेवर गेलेला असतो, तर कोणाला साकडं घालायचं? तर आम्ही भारत मातेला साकडं घालायचं, धरती मातेला साकडं घालायचं आणि ह्या भारत भूमीच्या या मातीला साकडं घालायचं आणि ती माती आम्ही कपाळी लावायची. कुंकवाचा करंडा याच्यासाठी दिला की ते कुंकू लावायचं आमच्या कपाळी, मंगळसूत्राला लावायचं आणि हे धरती माता, हे पार्वती माता, हे पद्मावती माता, ज्या ठिकाणी माझा पती असेल त्यांचं संरक्षण कर आणि त्यांची रक्षा कर, हे म्हणायचं आणि आम्ही धरती मातेचं दर्शन घ्यायचं. आणि तेव्हा असं वाटायचं की हा जो आम्ही म्हणजे ह्या जो आम्ही धरती मातेचं दर्शन घेतो आणि त्यांच्या पावलांची आम्ही आठवण करतो आणि ती पावलाची आठवण धरती माता तिथपर्यंत सीमेवर पोहोचती करेल ही आम्हाला अपेक्षा राहायची आणि खरंच ती तिथपर्यंत पोहोचली. कारण माझा या केंद्रेवाडी गावातील जो सैनिक आहे, सेवानिवृत्त झालेले आतापर्यंतचे, त्यांना एकही सैनिक म्हणजे देश सेवा करत असताना आम्हाला सोडून गेलेला नाही, कुणाला काहीच झालं नाही. कारण तो सैनिक आमच्या या भूमीमध्ये तो व्यवस्थितपणे जसा गेला तसाच परत आला. त्याच्यासाठी मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मी त्याच्यासाठी माझ्या सर्व माता भगिनींना मंगळसूत्र, जोडवे, कुंकवाचा करंडा, बांगड्या आणि खना नारळानं ओटी भरून त्यांचा सन्मान केला. की याच्यासाठी मला खूप आनंद वाटला की ती जी जोडी आहे त्यांनी आतापर्यंत जेवढी सेवा केली माझ्या माता भगिनींनी, माझा म्हणजे प्रत्येकीचा पती गेला देश सेवा करण्यासाठी, तर मुलांना सांभाळून, स्वतःचे सासू सासरे सांभाळून, एवढं सगळं सांभाळून म्हणजे त्यांना मेहनत केली. तर आता सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर दोघं जण जोडी, जसं पूर्वी लग्न झाल्यानंतर कसे फौजी येतो घरात तोची दिवाळी दसरा मग तो जे आनंद वाटत होता त्यांना सुट्टीवर आल्यानंतर, तसंच आता त्या माझ्या सर्व माता भगिनी या ठिकाणी जगावं ही माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छाही दिल्या आणि आनंदही वाटतो की मी एका फौजीची पत्नी असल्यामुळं. आणि मी माझ्या कॅम्पमधील जवानांना पण असंच आवाहन करते की मुलांना तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही बघा फौजी बोललो तरी आमच्यासारख्या महिला तुमच्यासोबत पाठीशी आहेत. आगे आगे बढ़ो जवान, आगे आगे बढ़ो जवान, डरने की क्या बात है, वगैरे वक्ता आहात हम भारतीय नायरे भी आपके साथ है, अशी आम्ही घोषणा देतो आणि पूर्वी पण अशीच आम्ही घोषणा देत गेलो. आणि एक वाटतं की फौजी जो आहे ना, ये फौजी की बड़ी कमाल है, ये फौजी की बड़ी कमाल होती है, जेब में परिवार दिल में हिंदुस्तान, ये होता है फौजी का यार. सर्व भारतवासियांच्या जो फौजी आहे त्यांना मी सलाम करते.
खूप खूप धन्यवाद ताई. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.